स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। डिजिटल इंडिया स्कूल में एनुअल डे का आयोजन बीजापुर के रहीमनगर शाह अली हुसैनी दरगाह के पास स्थित डिजिटल इंडिया इंग्लिश मीडियम स्कूल में एनुअल डे का आयोजन किया गया, जिसमें बच्चों को प्रोत्साहित करते हुए शिक्षा के साथ साथ खेल स्पर्धाओं में भाग लेकर विजयी हुए बच्चों को सम्मानित करके स्कूल मैनेजमेंट की सराहना की। मुख्य अतिथियों में SM पाटिल गनिहार, अब्दुल रज़ाक होर्ती, शाहिद होर्ती, मौलाना शाकिर कासमी, राजशेखर बीजापुर जमादार सर ने इस कार्यक्रम में बच्चों ने कल्चरल प्रोग्राम में हिस्सा लेकर सबके आकर्षण का केंद्र बने। हमारा मतलब क्या है? इस्लाम के अरकान कितने? कुरान शरीफ किसकी किताब है? अल्लाह ताला की किताब है। शरीफ में कितने पारे हैं? 30 पारे हैं। कुरान शरीफ में कितने सौदे हैं? 14 सौदे हैं। इस्लाम क्या सिखाता है? Allah the Almighty, Allah, protect me and guide me. हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। न झुकने दिया, मत मरते रहा पाक भी। तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे। सुरी गाचे के पागल स्टूपिड मॉम। तो बगियों में दिल Let encourage him with big claps. शाकिर हुसैन कासमी मौलाना सर को इनवाइट करूंगी, वो आए और अपने इज़हार ख्यालात पेश करें। नफ्सियात ये कहती है कि बच्चों को जब पढ़ाना हो तो कभी भी बच्चों के हाथ और जबान को बंद करके मत पढ़ाना। बच्चों को ऐसी पढ़ाई देना, ऐसे एजुकेशन देना, बच्चे समझे कि मैं खेल रहा हूं और खेलते खेलते बच्चों की पढ़ाई हो जाए तो बच्चे तो कुछ न कुछ बोलेंगे। बच्चे की अम्मी जान, खाला जान, नानी जान, दादी जान, इनको देखना चाहता हूं कि ये अपने बच्चों की तरबियत करने के सिलसिले में कितनी सीरियस है। क्योंकि मुझे आप लोगों का तजर्बा 1-2 बार का नहीं है, कम से कम 5000 मजलिसों का तजर्बा है। शादियों में बोल बोल कर थक जाता हूं, फरिश्ते चुप हो जाते हैं मगर औरतें चुप नहीं होती। इसलिए आज मैंने तय कर लिया है, आप खामोश होंगे तो मैं बोलूंगा, वरना नहीं बोलूंगा। माशाअल्लाह आज के इस नन्हे नन्हे बच्चों के प्रोग्राम की शुरुआत जितने अच्छे अंदाज में हुई, ये काबिले तारीफ है। रजिया मैडम मेरी शागिर्द भी है, मेरे अंडर में 4 साल उन्होंने बीएड कॉलेज, अंजुमन बीएड कॉलेज इंडी में काम किया है। काबिले भरोसा खातून है, मेहनती है और जो काम भी इनके जिम्मे लगाया जाता था उस काम को पूरा करते थे। अल्लाह ताला ने शौक दिया था, उन्होंने सोचा क्यों ना खुद अपना एक स्कूल शुरू कर दिया जाए ऐसे एरिया में जहां जरूरत है। नन्हे नन्हे बच्चे, गरीब माँ बाप के बच्चे इस एरिया में रहते हैं जो बड़ी डोनेशन देकर, बड़ी फीस देकर अपने बच्चों को नहीं पढ़ा सकते। ऐसे बच्चों के लिए हम आसान तालीम देने का एक रास्ता सोचेंगे, चुनांचे उन्होंने स्कूल शुरू किया।
उनकी हिम्मत अफजाई होती रही। और आज माशाअल्लाह आपके सामने खुद आपने देख लिया कि बच्चों ने किस तरीके से अपनी तोतली और मासूम जबान से तैयारी कराई गई चीजों को पेश किया है। आपको कन्नड़ सिखाना है सिखाओ, उर्दू सिखाना है सिखाओ, इंग्लिश सिखाना है सिखाओ, अरबी सिखाना है सिखाओ, मुरब्बी को सिखाओ, इसके काबिल बनाओ। जब तक आप लोग फीस के बारे में पूछेंगे, जब तक आप लोगों को स्कूल के इसके बारे में पूछेंगे, तब तक आपका बच्चा चले जाएगा। आप लोगों को ये क्या हो रहा है कि मैं घोंटी हूँ, मेरा बेटा भी घोंटी होना, मैं मिस्त्री हूँ, मेरा बेटा भी मिस्त्री होना, मैं टांगा चलाता हूँ तो मेरा बेटा भी टांगा चलाता। बड़े अफसोस की बात है। आपको जानना जरूरी है कि एक साइकिल रिक्शा चलाने वाले का बेटा भी IAS ऑफिसर हो सकता है। एक साइकिल रिक्शा चलाने वाले का बेटा भी IAS ऑफिसर होता है। अगर आपके पास फीस नहीं है कोई बात नहीं, आपको गवर्नमेंट स्कूल में लगाने के लिए तो फीस नहीं लगेगी, RTI में भी फीस नहीं लगेगी। अगर लगती है तो आप दे के सिखाएं, आप उस काबिल बनाएं ताकि आपको देख सके। आपको आपने सीने पे हाथ रख के देखो कि आपके माँ बाप के साथ आपने क्या किया। अगर कल नहीं सिखाए तो आपके बच्चे आपके साथ क्या करेंगे, ये बहुत जरूरी है। तो इसलिए आपसे गुजारिश करता हूँ, आप अपने बच्चों के खातिर खाली एनुअल डे में ना आए। कोई स्कूल में आपका बच्चा सीखता है, वो कहे गवर्नमेंट में सीखे या उर्दू मीडियम में सीखे, कन्नड़ मीडियम में सीखे, इंग्लिश मीडियम में सीखे, आपको ये जरूरी है। ये आप मुसलमानों में खासियत है, ये जहाँ भी स्कूल में एडमिशन कर ले तो वो साल वाला का काम, हमारा ना खत्म हो साल देखना। माँ बाप का भी काम होता है। आप स्टार प्लस देखना बंद करो। स्टार प्लस भी अभी महंगा हो गया, इसके लिए भी पैसे ज़्यादा हो गए। अपने बच्चों के लिए खर्चा करो। वो सास क्या करी, ये बहू क्या करी, इससे क्या करे, उससे क्या करे, करना छोड़ो। अपने बच्चों को लो, 1 घंटा बैठो, तुम्हारे स्कूल में क्या पढ़ा है, क्या लिखा है, क्या पढ़ना है, क्या नहीं लिखना है, ये बताओ उनको। उनके साथ 1 घंटा टाइम करो, मोबाइल बंद करो, चैटिंग बंद करो। घर में जाकर देखते हैं बाप एक मोबाइल में चालू रहता है, बेटा एक मोबाइल में चालू रहता है, बेटी एक मोबाइल में चालू रहता है, वो छोटा बच्चा है। आजकल बातें नहीं हो रही, मोबाइल में चैटिंग हो रही है। बातें करे तो तकलीफ हो रही है। और यार तुम्हें क्या समझते, तालियां मारे तो हाथा दुखते हैं, तुम्हारी बीमारी चली जाती है। तालियां मारने से BP चले जाती है, शुगर चले जाता है। ಶಿಕ್ಷಣದ ಮಹತ್ವದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಯಾಕ್ ಸಾಹೇಬರು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಆಗಲೇ ಅಜಯರವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಸ್ಕೂಲ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಇಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು ನನಗೆ. ಮನೆ ಮನೆ ಸ್ಕೂಲ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಅವಾಗ ನಾವು ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗ ಶಾಕಿರ್ ಮೌಲಾನವ್ರಿಗೆ ರಜಾಕ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು, ಅಕ್ಷರ ಜ್ಞಾನ ಕಲಿಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು, ಚಂದ ಚಂದ ಲೈಟ್ ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋ ತಲೆ ತೆಗೆದು ಬಿಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸದೇ ಇದ್ರೆ ನೀವು ಪಾಪಿಷ್ಠರಾಗ್ತೀರಿ. ಅಲ್ಲಾಹನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಉತ್ತರ ಏನು ಕೊಡ್ತೀರಿ ನೀವು? ಅಲ್ಲಾಹಂದು ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯನೇ ಓದು. ಇದು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿದೆ. ಓದು ಅನ್ನುವ ವಾಕ್ಯದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ, ಆ ಶಬ್ದದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಅದನ್ನು ಮರೆತು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತ ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಗದ್ದಲ ಮಾಡಬೇಡಿ. ಈ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ದವರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೂತವರು ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಒಂದು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಲು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳದು बचपन खेल कूद में खोया, जवानी नींद बरस सोया, बुढ़ापा देख कर रोया. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಲಾರ್ದಂಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಆದ್ರೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ನೆನಪಿಡಬೇಕು. ಈ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಈ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋದ್ರು, ಕೆಲವರು ತಮ್ಮ ಇದನ್ನು ತೋರಿಸಿದ್ರು ಪ್ರತಿಭೆಯನ್ನ. ಈ ಸ್ಕೂಲ್ ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ ಏನು ಹೆಸರಿಟ್ಟಿದಾರ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಕ್ಷರಶ ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ ತರ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಹೋದರಿ ರಜಿಯಾ ಸುಲ್ತಾನ ಹೇಳಿದ್ರು,
ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಕೊಡು ಅಂದಾಗ ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಮಗೆ ಫೀ ಎಷ್ಟು ಅಂತ ಬಂತು. ರಜಾಕ್ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ದಯವಿಟ್ಟು ನಂದೊಂದು ವಿನಂತಿ ಇದೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅದ್ರ ಜೊತೆನೆ ಟಿವಿ ಕೇಬಲ್ ರೇಟ್ ಇನ್ನ ಎಷ್ಟು ಇರೋರು ಕೇಳಲ್ಲ, ನೀವು ಕೇಬಲ್ನವ್ರಿಗೆ ಯಾಕಪ್ಪ ಇಷ್ಟ ಯಾಕೆ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಕೇಳಲ್ಲ. ಮಟನ್ ಅಂಗಡಿ ಅವ ಒಂದು 1000 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಮಾಡಿದ್ರು ನೀ ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ತುಟ್ಟಿ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಕೇಳಲ್ಲ ಅವನಿಗೆ. ಸೀರೆ ಅಂಗಡಿಯಾಗ ಡ್ರೆಸ್ ಅಂಗಡಿಯಾಗ ಹೋಗಿ ಇಷ್ಟ ತುಟ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತೇನು ಕೇಳಿಲ್ಲ. लगना माना मित्र क्या कितना होना बोला, ये इसमें क्या बिका को करेंगे इसमें शादी है. हाँ ನೋಡಿ 1000 ರೂಪಾಯಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದಕ್ಕೆ ನನ್ನೊಂದು ಏನಿದಂತೆ, ನಾವು 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ 12 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಿನ ನಡೆದು 6 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ, 6 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬರ್ತಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಊರಿನಿಂದ ತಾಲೂಕಾ ಪ್ಲೇಸ್ ಹೋಗ್ಬೇಕು, ತಾಲೂಕಾ ಪ್ಲೇಸ್ ಒಂದು ಸ್ಕೂಲ್ ಇರ್ತಿತ್ತು. ನಾನು ಇಲ್ಲಿ ತಾಲೂಕದವನೇ ಇದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂದಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಂದಿ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ರಜಿಯಾ ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣೀರು ಬಂತು. ನನಗೂ ಬಹಳ ಕಣ್ಣೀರು ಬರೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಂದಿ ಉಪವಾಸ ಇದ್ದು ನಮ್ಮನ್ನ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವತ್ತ. ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳಿ, ನನಗೆ 20 ರೂಪಾಯಿ ಬೇಕಾಗಿದ್ದು. ನಾನು ಸಿಂದಗಿನಲ್ಲಿ ಕಾಲೇಜಿಗಿದ್ದೆ. ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮೇರಿ ಮಾನೆ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಬಂಗಾರದ ಹೂಗಳನ್ನ 20 ರೂಪಾಯಿಗೆ ನಮ್ಮ ಊರಿನ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳ ಹತ್ರ ಒತ್ತಿ ಇಟ್ಟು ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ. ನಿಮಗೆಲ್ಲಾ ಸವಲತ್ತುಗಳಿದಾವೆ. ಇವತ್ತ ನೀವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೂಟ್ ಹಾಕಿ ಕಳಿಸ್ತೀರಿ. ನಾವು ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಬೂಟ್ ತೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಬಂದ ಮೇಲೆ ಚಪ್ಪಲ್ ತೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಬರಿಗಾಲಿ ನಡುವತ್ ಬಂದು ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸವಲತ್ತಿದೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ, ಬಟ್ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹೊರಗಡೆ ಬಂದವನು ರಸ್ತೆ ಮೇಲೂ ಗುಂಡಿನ ಸುರಿಮಳೆ ಹಾಕ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಹೆಣ್ಣುಮಗಳು ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಗಂಡ ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು. ಇಸ್ಲಾಂ ಬಗ್ಗೆ ಗೌರವನು ಬಂತು. ಆ ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು ನನ್ನ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಕೊಂದವನಿಗೆ ಕ್ಷಮಾ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಇದು ಇಸ್ಲಾಮಿನ ತಳಹದಿ. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಮಾತನಾಡುವುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸಹೋದರಿ ಮತ್ತು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಮಿಟಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೇಳೋದೇನೆಂದ್ರೆ, ಉಸೂಲ್ ಕಿ ಜಿಂದಗಿ ಮಾಡಂತದ್ದು ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಿ. ನೀವು ಡಿಜಿಟಲ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಅದ್ರ ತಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲು ಇದೆ. ಈ ಸ್ಕೂಲ್ ಇನ್ನೂ ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಬೆಳೀಲಿ, ಕಾಲೇಜುವರೆಗೆ ಬೆಳೀಲಿ. ನೀವು MA MEd ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಅದರೊಳಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಬಹಳ 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 ಟೈಟ್ ಆಗಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಬಿಟ್ರೆ ಇನ್ನೂ ಕೋಟಿ ರಜಿಯಾ ಸುಲ್ತಾನ ಅಂತವರು ಸಹೋದರಿಯರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಬರಲಿ, ಇನ್ನೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕೊಡುಗೆ ಬರಲಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕರೆದು ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್ ವುಮೆನ್ಸ್ ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಬೈ 3 get 3 ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ಗುರುಕುಲ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಶೋರೂಮ್ ನಲ್ಲಿ ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಬೈ 3 get 3 ಫಾರ್ಮಲ್ ಕ್ಯಾಜುವಲ್ ವಿಂಟರ್ ವೆಸ್ಟರ್ನ್ಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಫ್ಲಾಟ್ ಸೇಲ್ 299 399 499 ಇದು ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಬೈ 1 get 1 ಫ್ರೀ. ಇದು ಆಫರ್ ಸಿಲ್ಕ್ ಸಾರೀಸ್ ಕಾಟನ್ ಸಾರೀಸ್ ಡಿಸೈನ್ ಸಾರೀಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಲಾಭ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ಆಫರ್ ಸೀಮಿತ ಅವಧಿಗೆ ಮಾತ್ರ. ಹಿಂದೆ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ಬನ್ನಿ. ಸ್ಥಳ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್ ವುಮೆನ್ಸ್ ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್ ನಿಯರ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಟೆಂಪಲ್ ಬಿಸೈಡ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಗುರುಕುಲ್ ರೋಡ್ ವಿಜಯಪುರ್. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 7030170909. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।